आम्हाला चकवा झालता गाडीला. आम्ही डोंगरामध्ये बंद गाडी आमची डोंगरामध्ये फिरली. आम्हाला जिथं 10 तास लागायचे ना तिथे 12 तास लागले यायला. तीच रस्ता तिथं त्याच रस्त्याने पळत असेल तीच पाठी मला दोनदा दिसली म्हणून मला मग नंतर पाहुणे आपले उठले त्याला खवळले. तर काय स्वागत आहे तुमचं नवनाथ राऊतळे ब्लॉग्समध्ये. मी तुमचा भाऊ नवनाथ. तर काय 8 वाजलेत आता सकाळचे आणि मी आता कॉलेजचं आवरून तयार झाले. हे शर्ट तर भाऊ असं वाटतंय एलटीतच काय आम्हाला चाललं आहे. जाऊ द्या. बाकी सध्या ओट्स खातोय. ओट्स आणि केळी एवढं खाऊन मी कॉलेजला जाणार आहे. पडदे मी फक्त व्हिडिओसाठी उघडले नाही तर मी एकदम अंधार केला होता कारण मला आहे ना त्या उन्हाने म्हणजे ऊन लय झळायच लागत आहेत. खिडकी जरी पडदे जरी उघडे ठेवले ना तरी झळायला लागत आहेत. आता लावले एकदम अजिबात थोडंसुद्धा ऊन लागत नाही. आणि आता बघा किती ऊन लागते खिडकीत सुद्धा. गॅस 1:45 वाजले जवळपास आणि आता कॉलेजवरून आलो. जेवण करतो. आता जेवणाला मम्मीने भाजी बनवली. कोणती बनवली रे? चपात्या आणि जेवतो आता मी. मला कमाल शिकायला बी जायचं. टी व्ही बघत होतो थोड्या वेळ. टी व्ही बघत निवांत जेवतो. गाईच कमाल शिकायला आलो आणि काम असा विषय आज शेवटचा आम्हाला एवढं ग्राउंड क्लिअर करायचं आहे. आज नाही करायचं पण थोडं थोडं करून काही पोरं दुपारी करून गेले. सकाळी थोडं कॉलेजनंतर आम्ही आत्ता आलो. उन्हाचा तडाखा बघा किती बेकार. एवढं उन्हाच्या तडाख्यामध्ये हे गवत काढायचं 2 तास 1 तास 2 तास आणि घरी जायचं. बेकार आहे. एवढंच गवत काढलं तसे पण किती गरम म्हटल्याने झालं बघा. गाईज हाताने निघालं तर ते आता आम्ही ना पोरं घेऊन आलो तिकून. आणि काही का जागेला ना चिमूट काटेले बेकार आहे. घाण डस राहिलं हाताला आहे ना असं हिरवं झालं. इथे ना ह्या साईडला काहीतरी चावल्यावानी झालं. टोचू राहिले असे काटे बिटे त्याच्यामुळे खोऱ्याने वडायचं आता सणासण असा विषय. फायनली काम झालं आहे आणि एकदम हातपाय बितपायमध्ये ताकदच नाही राहिली अजिबात कसलीच. घरी जाऊन डायरेक्ट पडणार आहे. 1-2 तास उठायचंच नाही. आता इथं पाणी पितो आणि जातो. किती आळत देते मी. तू दिवसभर काही काम केलं? अरे काळे गणेशने काहीच बर्फी बनवली. लय भारी झाली. लय मस्त झालं. मीच खाल्ली नाही अजून. मम्मी किती निवांत झोप कमून नाही खायची म्हणले तुम्ही. गण्याने दिली नाही का ना मम्मीला? नाही खायची तर घेऊन टाक वापस. काय काय लुसली बाई तू. लुसली लुसली. दिवस लागत नाही महिना. दिवस लागत नाही म्हणून. सकाळी थोडं बनीला सकाळी थोडं बनीला आम्हाला शिकायला गेलो तिथं थोडा बनीला. बटाट्याचे फ्रेंच फ्राईज माहिती का? ते बनवायचे. फ्रेंच फ्राईज बटाट्याचे फिंगर चिप्स लय सोप्या. मला एक मित्र म्हणला त्याच्यामध्ये ना माहिती नाही. मला मित्र म्हणला कॉर्नफ्लॉवर माहिती का? तो घ्यायचं. त्याने ना लय क्रिस्पी होते. मैदा वेगळा असतो. कॉर्नफ्लॉवर म्हणजे जे मक्याचा पावडर असते का ती. नको म्हणतो तू खायला. पहिले तू माल दिला तुला द्यायचा. सध्या मी ओट्स थांब ना. मी बोल नको ना. दादागिरी करते. टीव्ही पाहिजे तुम्हाला. मोबाईल पाहिजे मला. एक फोन देत नाही. बघले पिल्लू रात्रीवर झोपला नाही.
आता आम्हाला ताण दे. बाबा ब्रश घेतला मी करायला माझ्या हातच नाही ब्रश घेतला तसंच ब्रशन झोपून गेले परत 1 वाजता झोपली दुपारी. मम्मीने ते गेले होते साखरपुड्याला, तर मम्मीला त्यांना यायला पहाटेचे 4 वाजले होते ना. 8 तासाचा प्रवास. 8 नाही 12 तास आम्हाला चकवा झालता गाडीला. आम्ही डोंगरामध्ये स्टॉप बंद कर. गाडी आमची डोंगरामध्ये फिरली एका ठिकाणी. मग पुण्याच्या तिकडे कोणतंही हो ते डोंगर, त्या डोंगराचं नाव आहे ना, तिथं मावशीच घर. हा तिथं 2दा आम्ही एकाच ठिकाणी फिरली गाडी आमची. चकवा झाला तर आम्हाला तिथं 10 तास लागायचे ना आणि ते 12 तास लागले यायला. चकवा म्हणजे मग कळत कसं काय नाही चकवा झाल्यावर त्याच की रस्त्याला आपण गाडी पळत होती गाडीगळ आणि मग नंतर त्या पोराला झोप आली. कसं काय गाडी चालत त्याच्याकडे पळून कसं काय पण चकवा आपल्याला झाला बसलं थोडी झालं. मग तीच रस्ता तिथं त्याच रस्त्याने पळत असेल ती. अरे घाटात चालले म्हणल्यावर बिंग तर थोडीच येणार आहे घाटातले घाटात. कोणता घाट राहतो काही नव्हतं निघली बाबा तिथं. तीच पाठी मला 2दा दिसली म्हणून मला मग नंतर पाहुणे आपले उठले तर मग त्याला खवळले. तुझ्या आवाज काढते ना मम्मी शांत बसले असतील ना का काय बोलत असेल इकडे घास करते मम्मी इकडे ना दादा दादा इकडे पाहिजे ना तिकडे आत ठेवलाय कॅमेरावर आत ठेवलाय व्हिडिओ काढत मम्मी शांत बसली असली का म्हणजे काही काम असं असू असं मम्मी केलं मम्मी तर मला विचार चालू असेल तू असं करत कधी कधी सेम करते. हे पाय हा? आता समजा विचार चालू आहे ना इकडं असं अशी करीत राहते तू. इकडे असं मध्ये मध्ये कसं हे पाय बावळट काही सांगत आहे. पण तुला विचारा मध्ये पहिलं तू बघ आठवतं का बायासोबत बोलायला बसली की एखाद्या तू पैसे मागायचे पैसे मागायला यायचं आणि मम्मीला म्हणायचं मम्मी पैसे दिले. मम्मीनं हा बोलल्यामध्ये हा बोलायची मी जायचं पत्तीच्या डब्यातून 10 रुपये नोट घ्यायचो लगे खाऊन मोकळा आणि म्हणायचं तूच तर म्हणली हा म्हणली होती. आणि मम्मीच्या हातात आरसा द्यायचं मोबाईल घेऊन बरं हे बरळ माणूस का संगत ठेवला आपण अचानक काहीतरी बडबड करतो. पाय ठेवून ते उठ त्याने ना. पबजी घेतली बरं का. पबजी माहिती मोबाईल दिला त्याने पबजी घेतली येडे झालेत पोरं. मोबाईल दिला आता ते कुठं बरं मोबाईल असे आपल्याकडे ते फोडलेत ते आतापर्यंत सगळे मोबाईलच फोडले. किती रागण पोरं कोणते सगळे पोले असे 100 मोबाईल घेऊन गेले. जिओ ते एक फोडला ओप्पोचा ते लाल ओप्पोचा एक फोडला. परत एकाच स्क्रीन गार्ड गेलं त्यामुळं कमून फोडा कोणतं स्क्रीन गार्ड याचं स्क्रीन नाही हेच नव्हतं लालेच होतं लालेच ते 2 नीट झालं होतं पण ते मम्मीने फोडला तेव्हा ते नीटच झाला नाही. नेट होईल ते डिस्प्ले टाकायची गरज नाही सगळंच बोललं त्याचं. नाही डिस्प्ले आहे सगळं नीट आहे फक्त डिस्प्ले टाकायचं छिर्रा हे करू पण नीट मग त्याला नीट करायचं नाही 2 मोबाईल माझ्याकडे मी ओट्स खाणार आहे आता मम्मी सध्या. किती वाजले मला 12 वाजले तरी चालेल. ओट्स खाणार सोयाबीन खाणार हे जाणार आणि मग जेवणार. तुम्ही जेवून घ्या आता तुम्हाला शिकरण करा. केळी आणलेली सध्या दूध आणलंय मी एक्स्ट्राचं. मला नाही काय नाही खायचं मम्मी मला आणायला काय लावलं मग तुमच्या दोघांसाठी आणलं दूध तापायला उठ काय डोक्या तापायला. तापून कच्चं खातो हा तापायला ठेव का नाही पटक्यांचा कमी गॅसवर. तापायला ठेव कमी गॅसवर. गावाला एक काम नव्हतं मला दिव्या माहिती गावाला काम नव्हतं. उठला मला आहे ना असं कटाळा आलाय ना मम्मी लय बेकार कटाळा आलाय. ते कॉलेज आणि ते अभ्यास ते क्लास ती प्रॅक्टिस ती जिम तो डाएट ते कामवा शिका आणि एडिटिंग आणि परत आणि व्हिडिओ अपलोडिंग आणि 5 तास झोप. हे इतकं डोक्याला ताण झालं ना इतकं पॅक झालोय मी पूर्ण. ते क्षण सुद्धा वेळ भेटाना. आणि फक्त आहे ना गाईज जिम मारायला जातो का तेव्हा मी पोरांमध्ये असतो तेव्हा मला थोडा वेळ मोकळं फ्रेश वाटायला लागतं की व्हॉलीबॉल खेळतो जिम मारतो मग तेव्हा तेवढाच वेळ बरा वाटतो. आता दिवसभर लय ताण आणि परत एक सकाळी कॉलेजमध्ये ना आम्ही व्हॉलीबॉल खेळतो तेव्हा एक माझी येते मला. अभ्यासाला एवढं काही नाही नॉर्मल विषय. थांब किड्याचा आवाज येतो काहीच बघा.
इथं आवाज येतोय बा बेसिंगच्या खाली. थांबा लाईट लावतो. इथंच आवाज इथंच येतोय. किड्याचा रात्री आवाज येतोय बरं का मम्मी. आम्हाला वाटलं काय आहे. किडा असेल. आणि मी म्हणतो मिक्सर वाट्याचा आवाज येतोय. नाही नाही, कोणतरी बसलेला आहे ते. ते बेसिनच्या खाली आवाज येतोय. इथं बसलेला असेल, ते गेला नसेल. रात्रीच्या मला लय होती कवा ते कुरकुटायचं मला वाटलं. गाईज विचार करा, मला रात्रीची एडिटिंग करायची आणि मला उशीर होईल एडिटिंगला. आणि आता सध्या भूताचा पिक्चर लावला आहे आणि मम्मीला लय इंटरेस्ट आहे भूताच्या पिक्चरमध्ये. मग मला एकट्याला जागावं लागतं. बघू. तर गाईज रात्री डायरेक्ट झोपी गेलो. एडिटिंग केली नाही, ब्लॉग काहीच नाही डायरेक्ट झोपलो. कारण मला वाटलं शनिवारी निवांत उठन, कॉलेज असल्यामुळे लवकर उठावं लागलं. आणि एडिटिंग मी आत्ता केली. इथं निवांत झोप बघा. इथं खुर्चीवर बसलो आणि तिकडे दिले पाहायला आम्ही. आत्ता ब्लॉग एडिट झाला आहे आणि आता मला कॉलेजचं आवडावं लागेल. तुम्हाला जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या भावाला पुढं नाही.